नमस्कार, मी सागर बुराणपुरे बोलतो आहे. अक्कलकोट रोड परिसरात माझा कसबे सोलापूर ह्या इथे एक मी फ्लॅट घेतला होता माझ्या घरच्यांच्या नावाने, माझ्या वाईफच्या नावाने, जो की मागील 1.5 वर्षापूर्वी मी घेतलेला होता. त्या संदर्भात महापालिकेकडून अशी माहिती मिळाली की आम्ही जे फ्लॅट घेतला होता ती बिल्डिंग जी आहे पूर्णपणे अनधिकृत बांधकामामध्ये येते. त्या संदर्भात मी वारंवार पाठपुरावा किंवा महापालिकेच्या आयुक्तांकडे मी अर्ज केलेला होता. माहितीच्या अधिकाराखाली मी अर्ज दिला होता. त्या संदर्भात मला आजपर्यंत कोणतेही पाठपुरावा करण्यात आलेला नाही, माहिती देण्यात आलेली नाही. ह्या उलट मला अधिकाऱ्यांकडून किंवा बिल्डरकडून एकच गोष्ट सांगण्यात आली की आम्ही तुमचे पैसे परत देतो आहे, तुम्ही अर्ज माघारी घ्या. आणि ह्यासाठी अर्ज माघारी घेण्यासाठी महापालिकामध्ये नगररचना विभागात काम करणारे नीलकंठ मठपती, आनंद जोशी आणि बिल्डर जो माझा आहे त्या बिल्डरांनी मला नाव घेण्यासुद्धा मनाई केलेली आहे. आणि वारंवार माझ्या दुकानाकडून, माझा जो व्यवसायाचा पत्ता आहे त्या पत्त्याकडून दुकानाकडून गुंड प्रवृत्तीच्या लोकांना येणं जाणं करायचं, माझ्या दुकानाकडे हातवारे करून इशारे करून बोलायचं किंवा माझ्या घराकडून मी येता जाता सतत त्यांना माझा चेहरा दाखवायचा, लोकांना दाखवायचं. ह्या प्रकारचे मला धमकी आणि मानसिक छळ करण्यात आला होता. त्या प्रकरणात मला अर्जसुद्धा मागं घ्यायला लावलेला त्यांनी. मग आज असं परिस्थिती आहे की माझे पैसे मला बिल्डरांकडून जे आहे पैसे देण्यात आले तेही नुकसान करून, माझा जो एकूण खर्च होता तेवढा पूर्ण न देता माझे नुकसान करूनच त्यांनी मला पैसा दिलेला आहे. त्याविरोधात मी महापालिकेविरुद्धसुद्धा मी आयुक्तांकडे सचिन ओंबासेंकडे सुद्धा मी अर्ज केलं होतं की बाबा कारवाई जी करायची आहे अधिकाऱ्यांवर करा आणि दुसरी गोष्ट जी आहे बिल्डरवरती सुद्धा कारवाई करा. पण महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांच्याकडून कोणतीही माहिती, आता तुम्ही पाहू शकता मी इथं जे अर्ज दिलेले आहेत हे सगळ्या जे आहेत अर्जाची प्रती मी साहेबांकडे देतो आहे. ह्याच्यावरती मी ह्यांच्याकडे सुद्धा जे आहे तक्रार केलेली आहे. आता माझी मागणी अशीच आहे की फक्त अधिकाऱ्यांवरती आणि बिल्डरवरती रीतसर कारवाई ही करण्यात यावी. ह्यामध्ये अजून एक मुद्दा असा होता की हे अपार्टमेंट झाले किंवा फ्लॅट्स झाले किंवा जागा झाले, ह्याच्यामध्ये जे डेव्हलपर जे लोक जे भ्रष्टाचार करतात किंवा जागेचा जो काही माफिया यांनी मांडलेला आहे. आता जर उदाहरण बघायला गेलं तर आदिला नदीची जे बाळ्याला नदी आहे आपली, त्या नदीपात्रामध्ये एक डेव्हलपर जो आहे पूर्ण नदीपात्रामध्ये लँड जो आहे डेव्हलप करतो, म्हणजे साईड जो आहे डेव्हलप करतो. हे डेव्हलपिंग करण्याचं त्याला जे पण अधिकार तिथे दिले गेले ते ह्या कॉर्पोरेशनच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांमार्फतच दिल्या गेल्यामुळं त्यांनी ते एवढं मोठं डेव्हलप केलं. आमच्यासारखे लाखो हजारो जे ग्राहक आहेत किंवा कस्टमर आहे, एंड युजरचा जो आहे तो फसला गेलेला असं वाटतंय मला. ह्याच्यामध्ये ह्या बिल्डरवरती पण कारवाई ही झालीच पाहिजे. फक्त चौकशी व्हायला पाहिजे, कारवाई व्हायला पाहिजे, अधिकाऱ्यांवरती कारवाई व्हायला पाहिजे. फक्त दंडात्मक नाही तर जी काही शासकीय कारवाई असेल ही ह्यांच्यावरती व्हायला पाहिजे अशी मागणी करतो मी. ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डीडी दर्पण न्यूजला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.